नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 4 मार्चच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. लेक्चरला सुरू करण्यापूर्वी आधी आपण होमवर्कचा प्रश्न बघू. जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय 3 मार्च. या दिवशी आपण जागतिक वन्यजीव दिवस साजरा करत असतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर आपण थोडक्यात या दिवसाबद्दल माहिती जाणून घेऊ. जागतिक वन्यजीव दिवस 2023 ची या दिवसाची थीम होती पार्टनरशिप्स फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन्स. आता याच दिवशी 3 मार्चलाच हा दिवस का बरं साजरा करतात? याचं एक कारण आहे, ते म्हणजे 3 मार्च 1973ला साईट्स नावाचा एक खूप महत्त्वाचा करार आहे. त्या कराराला 180 देशांनी मान्यता दिली होती. त्याच्यामुळेच 3 मार्च हा दिवस आपण जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करतो. आता साईट्स म्हणजे काय? तर कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीशीज म्हणजेच साईट्स. तर या कराराला 3 मार्च 1973ला 180 देशांनी मान्यता दिली होती, म्हणून आपण याच दिवशी हा दिवस सेलिब्रेट करत असतो. आणि लक्षात ठेवा 1973 आणि आता चालू आहे 2023, तर या गोष्टीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे या वर्षीचा हा 50वा वर्धापन दिन आहे. म्हणून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके. पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे रायसेना संवादाच्या कोणत्या आवृत्तीचं उद्घाटन केलंय? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय 8व्या आवृत्तीचं. म्हणजे हे 8वा रायसेना डायलॉग होतं, ज्याचं आता मोदींनी उद्घाटन केलंय. नवी दिल्ली या ठिकाणी हे पार पडलंय. तर 2 मार्च या दिवशी ह्या 8व्या आवृत्तीच्या रायसेना डायलॉगला सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवसाचा हा संवाद चालणार आहे. रायसेना डायलॉग तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, त्याला मराठीत आपण रायसेना संवाद असंही म्हणू शकतो. हे भारताची एक खूप प्रमुख परिषद असते. जिओ पॉलिटिकली आणि जिओ स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा ही खूप महत्त्वाची परिषद मानली जाते. ओके. हे कोण आयोजित करतं? तर आपलं परराष्ट्र मंत्रालय आयोजित करतं, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने. ठीक आहे. आणि या रायसेना डायलॉगच्या 2023व्या म्हणजे या वर्षीच्या आवृत्तीची थीम आहे प्रोव्होकेशन, अनसर्टन्टी, टर्ब्युलन्स, लाईट हाऊस इन द टेम्पेस्ट. ओके. नाव थोडं मोठं आहे, पण पहिले 3 वर्ड जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला एक्झाममध्ये आन्सर देता येईल. ओके. थीम आहे प्रोव्होकेशन, अनसर्टन्टी, टर्ब्युलन्स, लाईट हाऊस इन द टेम्पेस्ट. तर ही यावर्षीची रायसेना डायलॉगची थीम आहे. यावर्षी प्रमुख पाहुणे कोण होते? तर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे या उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होते. ओके. आणि रायसेना डायलॉग या वर्षीचा जो झाला त्याच्यामध्ये बरेच मंत्री, लष्करी कमांडर, उद्योगांचे जे वेगवेगळे मुख्य व्यक्ती आहेत ते होते. तसंच टेक्नॉलॉजी फील्डमधले सुद्धा महत्त्वाचे व्यक्ती होते, नेते होते, युवा क्षेत्रातले बरेच तज्ज्ञ होते. तर असे 100पेक्षा जास्त देशातले प्रतिनिधी या रायसेना डायलॉगमध्ये यावर्षी सहभागी झाले होते. आता पुढचा प्रश्न बघू. डिकिन विद्यापीठ आणि वोलोंगॉंग विद्यापीठ ही 2 विद्यापीठे खालीलपैकी कोणत्या देशातील आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय. हे दोन्हीही विद्यापीठं ऑस्ट्रेलियातली आहेत. आता हा प्रश्न मी का टाकलाय? कारण हे जे 2 ऑस्ट्रेलियन विद्यापीठं आहेत हे गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये कॅम्पस स्थापन करणार आहेत. आणि हे दोन्ही जे विद्यापीठं आहेत हे गुजरातमध्ये कॅम्पस स्थापन करणाऱ्या पहिल्या परदेशी शिक्षण संस्था असणार आहेत. त्याच्यामुळं मी हा प्रश्न इथं टाकला होता. युनिव्हर्सिटीजचं नाव लक्षात ठेवा, डिकिन विद्यापीठ आणि वोलोंगॉंग विद्यापीठ. कुठं स्थापन होत आहेत? तर गुजरातमध्ये गिफ्ट सिटीमध्ये. ओके. तर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीजमध्ये काही MOU साईन केले गेलेले आहेत. 10 सामंजस्य करार केले जाणार आहेत आणि अशा पद्धतीची घोषणा आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेली आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल थोडक्यात सांगायचं तर ह्याची राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. ठीक आहे. भारतीय स्पर्धा आयोग नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक्स ऑफ कॉम्पिटिशन लॉ परिषदेचे आयोजन करत आहे. ही परिषद डॅश डॅश पासून दरवर्षी आयोजित केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय. 2016 पासून ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. CCI म्हणजे भारतीय स्पर्धा आयोग. तर हा रिसेंटली स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या 8व्या आवृत्तीचं आयोजन करते. CCI तर्फे 2016 पासून दरवर्षी ही अशा पद्धतीची परिषद आयोजित केली जाते. लक्षात ठेवा. आणि या वर्षीची जी थीम होती किंवा जो विषय होता या परिषदेचा तो आहे अँटी ट्रस्ट अँड रेग्युलेशन, इंटरफेसेस अँड सिनर्जीज. ओके. यावर्षीचा विषय आहे अँटी ट्रस्ट अँड रेग्युलेशन, इंटरफेस अँड सिनर्जीज. तर ही जी परिषद आहे ही स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्राच्या क्षेत्रात काम करणारे जे अभ्यासक आहेत, जे
व्यवसायी आहेत त्याच्याशी रिलेटेड किंवा जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्या क्षेत्रातले आणि जे तज्ज्ञ आहेत तर त्यांना एकत्र आणण्याचं काम ही परिषद करत असते. आता थोडक्यात आपण CCIचा उल्लेख आलायच तर ह्याच्याबद्दल माहिती घेऊ. CCI म्हणजे आपलं भारतीय स्पर्धा आयोग. तर हे आपल्या भारतातलं प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा नियामक आहे, म्हणजे नॅशनल कॉम्पिटिशन रेग्युलेटर आहे आपल्या भारताचं, आणि याची स्थापना 14 ऑक्टोबर 2003ला झालेली. आंध्र प्रदेश राज्य सरकार प्रथमच कोणत्या शहरात 2 दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर समिट म्हणजे GIS आयोजित करते? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय विशाखापट्टणम या शहरामध्ये अशा पद्धतीचं ग्लोबल इन्व्हेस्टर समिट हे आयोजित केलं जाणार आहे. तर पहिल्यांदाच आंध्र प्रदेशचं गव्हर्नमेंट अशा पद्धतीचं हे ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजित करते, म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि या परिषदेमध्ये 25 देशातले गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. GIS दरम्यान आंध्र प्रदेश राज्यातले जे उद्योग आहेत वेगवेगळे तर त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्याशी संबंधित प्रदर्शनं हे प्रदर्शित केले जातील या गुंतवणूकदारांच्या समोर. ओके. आंध्र प्रदेशमधले महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवा. श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान हे आंध्र प्रदेशची महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. सरकारने 3 कॅडेट प्रशिक्षण जहाजांच्या संपादनासाठी डॅश डॅश सोबत करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय लार्सन अँड टुब्रो या कंपनीसोबत सरकारने 3 कॅडेट प्रशिक्षण जहाजांच्या संपादनासाठी म्हणजे ॲक्विजिशनसाठी L&T सोबत करार करायला आता मान्यता दिली आहे. रिसेंटली केंद्रीय मंत्रिमंडळाने अशा पद्धतीची मान्यता दिलेली आहे. हा जो करार आहे हा 3108 कोटी रुपयांचा आहे आणि या जहाजांची जी डिलिव्हरी आहे ही 2026 पासून सुरू होणार आहे. तर आपल्या भारतीय नौदलाने भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या ट्रेनिंग शिपच्या ॲक्विजिशनचा करार केलेला आहे L&T सोबत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. सलहौतुओनुओ क्रुसे आणि हेकानी जाकलू यांनी कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पहिल्या महिला उमेदवार बनून इतिहास रचलाय? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय नागालँड. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेत आणि नागालँडला सुद्धा राज्याचा दर्जा मिळून 60 वर्ष पूर्ण झालेत आणि या 60 वर्षानंतर लोकांनी या 2 महिलांना उमेदवारांना निवडून दिलंय. ओके. या दोन्ही महिलांची नावं लक्षात ठेवा आणि हे राज्य कोणतं आहे हेही लक्षात ठेवा. नागालँड या राज्यामध्ये अशा पद्धतीचा हा इतिहास या 2 महिलांनी रचलाय. ठीक आहे. तर पश्चिमी अंगामी हे जे ठिकाण आहे तिथलं ह्याच्यातून क्रुसे या विजयी झाल्यात आणि हेकानी जाकलू यांनी दिमापूर 3 या मतदारसंघामधून विजय मिळवलेला आहे. तर ह्याच्यापैकी या जाकलू आहेत, हेकानी जाकलू ह्या सध्याची नागालँडची खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी मानली जाते किंवा तिथल्या बऱ्याच लोकांना त्या खूप आदर्श वाटतात, कारण त्यांना रिसेंटली नारी शक्ती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि तिथं युथनेट नावाची खूप महत्त्वाची संस्था आहे जी की तिथल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि ह्याच्याशी रिलेटेड हा चेहरा आहे हेकानी जाकलू यांचा. आणि पुढे जाऊन तुम्हाला असंही बघायला मिळू शकतं की या तिथल्या CM बनतील. तर एवढ्या कॅपॅबिलिटीज त्यांच्याकडे आहेत किंवा तिथं नागालँडमध्ये एवढे जास्त लोक त्यांना मानतात. ओके. तर नागालँड हे आपल्याला माहिती का आपल्या भारताच्या नॉर्थ ईस्टकडचं एक स्टेट आहे आणि त्याची राजधानी आहे कोहिमा. नागालँड हे 1 डिसेंबर 1963ला भारताचं 16वं राज्य बनलं होतं. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न बघू. प्रसिद्ध व्यक्तिमत्व वॉल्टर मिरिश यांचं नुकतंच निधन झालंय. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय चित्रपटाशी ते संबंधित होते. अकादमीचे माजी अध्यक्ष होते ते वॉल्टर मिरिश यांचं रिसेंटली निधन झालंय. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस किंवा ऑस्करचे सुद्धा ते माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी अकादमीचा अध्यक्ष म्हणून 4 वर्षापर्यंत काम केलेलं आहे 1973 पासून 77 पर्यंत आणि अकॅडमीचे गव्हर्नर म्हणून 15 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना हा अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या इन द हीट ऑफ द नाईट 1967च्या पिक्चरसाठी. ठीक आहे. द अपार्टमेंट आणि वेस्ट साईड स्टोरी याच्यासारख्या काही मूवीजसाठी सुद्धा ते प्रसिद्ध होते. अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर पहिला अकादमी पुरस्कार 1929 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि हा जगातला सगळ्यात जुना मनोरंजन फील्डमधला हा पुरस्कार सोहळा आहे, लक्षात ठेवा. ओके. तर अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स तर्फे हा पुरस्कार दिला जातो, म्हणून याला अकादमी पुरस्कार असं सुद्धा म्हणतात तिकडे, ज्याला आपण ऑस्कर असं ओळखतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्प लिमिटेड म्हणजे IRCTC आणि डॅश डॅश यांनी सह ब्रँडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय. HDFC बँकेसोबत IRCTCने एक अशा पद्धतीचं क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याच्यामुळे काय होणार आहे की रेल्वे प्रवाशांना आता तिकीट बुकिंग मागं थोडीशी बचत करता येईल. तर रिसेंटली रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत IRCTC आणि HDFC बँकेनी भागीदारीमध्ये एक को ब्रँडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लॉन्च करायची घोषणा केली आहे. या कार्डला त्यांनी नाव दिलंय IRCTC HDFC बँक ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड. ठीक आहे. तर हे जे नवं ट्रॅव्हल को ब्रँडेड कार्ड आहे हे एकाच प्रकारात उपलब्ध असणार आहे आणि ते फक्त NPCIच्या रुपे नेटवर्कवरच हे आधारित असणार आहे. याच्या पूर्वी सुद्धा अशा पद्धतीचे वेगवेगळ्या बँकेसोबत IRCTCने क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहेत. याच्या आधी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत आणि बँक ऑफ बडोदासोबत सुद्धा IRCTCने अशा पद्धतीचं ट्रॅव्हल कार्ड लॉन्च केलं होतं आणि आता HDFC या बँकेसोबत लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. दरवर्षी डॅश डॅश रोजी वर्ल्ड बर्थ डिफेक्ट डे साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय 3 मार्च. या दिवशी दरवर्षी वर्ल्ड बर्थ डिफेक्ट डे हा पाळला जातो. म्हणजेच जागतिक जन्मदोष दिवस हा 3 मार्चला पाळला जातो. कशासाठी? तर जन्मदोषांमुळे होणारे जे नुकसान आहे किंवा ज्या विकृती आहेत किंवा जन्मदोषामुळे काय काय अपंगत्व येऊ शकतं तर ह्याच्याबद्दल लोकांना जागरूकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो किंवा पाळला जातो. या दिवसाची सुरुवात किंवा हे कोण ऑर्गनाईज करतं तर WHO आणि इतर ज्या काही त्याच्याशी संलग्न संस्था आहेत तर या सगळ्यांनी मिळून जागतिक स्तरावर सगळ्या जन्मजात विकारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली होती. ओके. जन्मदोष समस्या म्हणजे काय तर बाळाला जन्मापूर्वी आईच्या पोटात असतानाच किंवा उदरात असतानाच होणारे जे आजार असतात तर त्यालाच म्हणतात जन्मदोष. म्हणजे जन्माला येण्यापूर्वीपासून आईच्या पोटात असतानापासूनचे जे दोष आहेत त्याच्यामध्ये त्याला म्हणतात जन्मदोष. तर ह्याच्यामुळं काय होतं तर बाळाचा मृत्यू होऊ शकतो किंवा इन फ्युचर त्याला गुंतागुंतीच्या आजारांना त्याला सामोरं जाऊ शकतं. तर असे प्रॉब्लेम्स फ्युचरमध्ये होऊ शकतात. म्हणून याबद्दलची जागरूकता पसरवण्यासाठीचा आहे हा दिवस. आपल्या भारतामध्ये दरवर्षी 1.7 दशलक्षापेक्षा जास्त मुलं जन्मजात दोषांसह जन्माला येतात. लक्षात ठेवा, आपल्यासाठी हा आकडा खूप मोठा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं जन्मजात दोष असलेली मुलं जन्माला येऊ नये याच्यामुळं काय होतं की त्यांना पण प्रॉब्लेम होतो, त्यांचा मृत्यूही होऊ शकतो किंवा फ्युचरमध्ये सुद्धा त्यांना अपंगत्व येऊ शकतं. तर असं काही होऊ नये म्हणून याच्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस असतो. लक्षात ठेवा 3 मार्च वर्ल्ड बर्थ डिफेक्ट डे. ठीक आहे. WHO बद्दल थोडक्यात सांगायचं तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असलेली एक संस्था आहे आणि ही एक संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. लक्षात ठेवा. WHOची स्थापना 7 एप्रिल 1948ला झालेली. आता तुम्ही सांगा की 7 एप्रिल हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करत असतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे. आता जाता जाता अजून एक होमवर्कचा प्रश्न. ASIने कोणत्या राज्यात 1300 वर्ष जुना स्तूप शोधला आहे? या प्रश्नाचं उत्तर आणि 7 एप्रिल या दिवशी कोणता दिवस असतो ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट करून कळवा. याची बरोबर उत्तरं मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. चला तर मग भेटूयात येणाऱ्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.